शत्रू किंवा दोस्त नसतो. नाना पटोले यांच्या ऑफरवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. त्यामुळे पुढे काय वाढून ठेवलंय हे आत्ताच सांगणं कठीण. वडेट्टीवार यांचं वक्तव्य. शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आल्याबद्दल पत्रातून मानले आभार. शेतकरी कैलास नागरे याच्या आत्महत्येचं पातक सरकारच्या माथी. आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांनी माफी मागितली पाहिजे, संजय राऊत यांची मागणी. होळीच्या दिवशी बेशिस्त वाहन चालकांकडून 1.5 कोटींचा दंड वसूल. धुलीवंदनाच्या दिवशी पोलिसांची विशेष मोहीम जोरात. माथेरानमध्ये रेल्वे अधिकारी विश्रामगृहातील आउट हाऊस मध्ये एकाची हत्या. धुलीवंदनाच्या दिवशी झालेल्या हाणामारीत मृत्यू झाल्याची माहिती. साताराच्या पाटण तालुक्यातील भोसगाव इथं डोंगराला वणवा लागला. वणव्यामध्ये एकाचा होरपळून मृत्यू. तुकाराम सीताराम सावंत असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव. धुलीवंदनाच्या दिवशी पंढरपूरमध्ये 30 किलो गोमांस जप्त. शहरातील आंबेडकर नगर परिसरात पोलिसांची कारवाई. 2 संशयित आरोपी ताब्यात. राज्यातल्या तरुणांना मंदिरापर्यंत नेण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचं खास अभियान. गुढीपाडवा ते हनुमान जयंती दरम्यान तरुणाईनं महाराष्ट्रातील अपरिचित मंदिरं पिंजून काढण्याचं आवाहन. रत्नागिरी नागपूर महामार्गाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध. शेतकरी नेते राजू शेट्टी पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये रवाना. उदगाव टोल नाक्यावर रास्ता रोकोचा स्वाभिमानीचा इशारा. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या राष्ट्रीय कृषी योजनेला ब्रेक. वर्षभरामध्ये ठिबक सिंचन योजनेचा खुल्या प्रवर्गातील एकाही शेतकऱ्याला लाभ नाही. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.